पासून या टोमॅटो उत्पादकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळामध्ये अडकलेले। वेळोवेळी प्रशासनासोबत मिटिंगा झाल्या, पोलीस अधिकारी उपस्थित होते, या मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ सभापती महोदय सर्व उपस्थित होते। यांच्या समोर तोडगा निघाला का आम्ही 10 एप्रिल मार्चला देणं शक्य नाही म्हणून आम्ही एप्रिलमध्ये 10 एप्रिलला तुमचे पैसे 100% देऊ। 10 एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर ते म्हणत कुठल्याही पैशाची तरतूद झाली नाही, 30 एप्रिलपर्यंत थांबा। 30 एप्रिल उलटून गेला, 30 एप्रिलला कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपया मिळाला नाही। त्यानंतर एप्रिल मे गेला, मे मध्ये कुठली तरतूद ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किंवा आडतदार यांनी कुठलाही 1 रुपया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला नाही। म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे मार्केट पूर्ण परत एकदा बंद करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून आम्ही हे कांद्याचे निलाव सुद्धा साहेब बंद पाडलेले। कारण 7 महिन्यापासून तांबट उत्पादकांनी अपार कष्ट करून ह्या मार्केट कमिटीमध्ये माल विकला, त्या मालाचे जर हक्काचे पैसे मार्केट कमिटीमध्ये विकून सुद्धा जर आम्हाला मिळत नसेल तर कशावरून उद्या कांद्यावाल्यांनी सुद्धा मार्केटमध्ये माल विकून सुद्धा कांद्यावाल्यांनी सुद्धा पैसे भेटतील याची हमी काय खऱ्या अर्थानं? याच्यासाठी आम्हाला हे आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलंय आणि जोपर्यंत संचालक मंडळ आम्ही शुक्रवारी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय का आम्ही सोमवारी हे मार्केट बंद पाडणार आहे। तब्बल 9 वाजताचा आम्ही टाइम दिला, आता 11:30 वाजत आले, एकही कृषी उत्पन्न बाजार समितीचा एखादा जबाबदार संचालक इथं येऊन या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास खऱ्या अर्थानं तयार नाही। मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडं? या न्यायाप्रमाणे आम्ही हे मार्केट कमिटीचा निलाव खऱ्या अर्थानं आज बंद पाडले आणि जोपर्यंत कुठल्याही पैशाची आम्हाला जबाबदारी मिळत नाही किंवा आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत एकही टोमॅटो उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी ह्या मार्केटमधून खऱ्या अर्थानं हलणार नाही।